आजच्या युगामध्ये आपल्यापैकी अनेकांना बहुतांशी वेळ खुर्चीत बसून काम करण्यामध्ये जातं। अनेकांचा ऑफिस वर्कशी संबंधित जॉब असतो आणि अशा वेळेला त्यांना खुर्चीत अनेक तास बसल्यामुळे पाठीचे विकार, मणक्याचे विकार होतात। ह्याचा उल्लेख आपण मागच्याच एका व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की मणक्याची आजार होण्याची कारण कोणती आहेत, त्याच्यामध्ये केला होता। पण ज्या वेळेला आपण ऑफिस चेअर मध्ये आपला दिवसाचा बहुतांशी वेळ घालवतो, त्यावेळेला ही ऑफिस चेअर व्यवस्थित असणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे। जर ही ऑफिस चेअर व्यवस्थित नसेल तर मात्र आपल्याला मणक्याच्या अनेक तक्रारी होतात, जसं की स्लिप डिस्क आहे, अनेक डिफॉर्मिटीज आहेत, त्याचबरोबर स्पायनल सिंड्रोम सुद्धा आहे। आणि म्हणून ही ऑफिस चेअर नेमकी कशी असायला पाहिजे, त्याचे कॅरेक्टर नेमके कसे असावेत, ह्याचा विचार आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपल्या मणक्याची रचना ही एस शेपची असते। थोडक्यात त्याला एक कर्व असतो आणि तो कर्व आपण खुर्चीत बसताना सुद्धा तसाच राहणं खूप गरजेचं असतं। पण आपली खुर्ची जर व्यवस्थित नसेल, तो कर्व जर मेंटेन झाला नाही, तर मात्र आपल्या चकतीवरती दाब पडतो आणि मग सायटिका आणि इतर मणक्याचे आजार होतात। एक शास्त्रज्ञ होते डॉक्टर निकमसन नावाचे, त्यांनी 1976 साली क्लिनिकल ऑर्थोपेडिक्स अँड रिलेटेड रिसर्च नावाच्या जर्नलमध्ये असं मांडलंय की जर आपली खुर्चीची रचना चुकीची असेल तर आपल्या मणक्यावरती 40% अतिरिक्त ताण पडायला सुरुवात होतं। मग आपल्या मणक्यावरती जास्त ताण देणार नाही अशी खुर्ची कशी असायला पाहिजे, ह्याचा विचार करण्याची सुद्धा एक शाखा आहे, त्याला म्हटलं जातं अर्गोनॉमिक्स। आता अर्गोनॉमिक्स म्हणजे नेमकं काय, तर आपण रोज जे काम करत असतो त्या रोजच्या कामामध्ये आपण अनेक इक्विपमेंट्स वापरत असतो, अनेक गोष्टी वापरत असतो, हाताळत असतो आणि त्या गोष्टींचा आपल्या कुठल्याही शरीराच्या अवयवावरती अतिरिक्त ताण न पडता आपण ते काम अगदी सहजरित्या केलं पाहिजे। त्याच्यातून आपल्या शरीरामध्ये कुठलंही इजा किंवा नुकसान झालं नाही पाहिजे, ह्या उद्देशानं प्रत्येक इक्विपमेंट आपण जी वापरतो ती एका विशिष्ट पद्धतीनं बनवली जाते आणि त्या बनवण्याच्या सगळ्या अभ्यासाला, त्या शाखेलाच अर्गोनॉमिक्स असं म्हटलं जातं। आता ह्या अर्गोनॉमिक्स मध्ये अगदी आपण वापरत असणारा माऊस येतो, आपला पीसी येतो, आपले कीबोर्ड्स येतात, अगदी कारचं स्टीअरिंग व्हील येतं, अशा अनेक गोष्टी अर्गोनॉमिक्सचा वापर करून बनवलेल्या असतात। पण त्यापैकी सगळ्यात जास्त वेळेला आपण खुर्चीचा वापर करतो आणि म्हणून आपल्याला अर्गोनॉमिक चेअर विषयी माहिती घेणं खूप गरजेचं आहे। डॉक्टर डेव्हिड क्रॉफ्ट आणि बिल स्टंप यांनी अशा चेअरवरती संशोधन केलं आणि त्यांनी अर्गोनॉमिक चेअरचे 8 कॅरेक्टर्स आपल्या समोर मांडले। ह्या 8 गोष्टी कुठल्या आहेत, तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे लंबर सपोर्ट। आपण ज्यावेळेला खुर्चीमध्ये बसतो त्यावेळेला आपले कमरेचे मणके हे खुर्चीपासून जास्त अंतरावरती जर राहिले तर त्याच्यावरती ताण येतो आणि म्हणून ते मणके आपल्या खुर्चीच्या बॅकला व्यवस्थित टेकले गेले पाहिजेत। त्यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे हेडरेस्ट। आपली मान आणि डोक्याचा मागचा भाग हा व्यवस्थित टेकला जाईल एवढा हेडरेस्ट उंच असावा। बऱ्याच वेळेला हेडरेस्ट कमी असेल तरी सुद्धा मानेला ताण येतो आणि हेडरेस्ट जास्त वरती असेल तर मान थोडी पुढे झुकली जाते। त्यानंतरचा जी गोष्ट आहे ती म्हणजेच आर्म रेस्ट, म्हणजेच आपले हात ज्यावेळेला आपण खुर्चीवरती ठेवतो त्यावेळेला कोपरातून हात काटकोनात वाकले गेले पाहिजेत आणि खांद्यावरती कुठलाही ताण न येता हात व्यवस्थित आपल्याला ठेवता येतील एवढी आर्म रेस्टची उंची असायला पाहिजे। त्यानंतरचा मुद्दा आहे तो बॅक रेस्टचा। बॅक रेस्ट म्हणजेच खुर्चीची मागची बाजू। जर तुम्हाला ऑफिस वर्क करायचं असेल आणि त्याच्यामध्ये खूप रिलॅक्सेशन आधीमध्ये पाहिजे असेल तर मात्र ही चेअर 110 डिग्री मध्ये मागे थोडीशी झुकलेली असायला पाहिजे। त्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजेच त्या खुर्चीची डेप्थ, म्हणजेच ज्या वेळेला आपण बसतो त्यावेळेला आपल्या कमरेपासून गुडघ्यापर्यंतचे अंतर असतं त्याला आपण डेप्थ असं म्हणतो। ही डेप्थ जर जास्त असेल तर आपले गुडघे हे जास्त काटकोनामध्ये वळू शकत नाहीत आणि त्यामुळे पायावरती ताण येतो। आणि जर ही डेप्थ खूप कमी असेल तरी सुद्धा मांडीच्या स्नायूंना ताण येतो आणि म्हणून डेप्थ किती असावी तर आपले गुडघे हे काटकोनामध्ये व्यवस्थित वाकले गेले पाहिजेत। त्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजेच त्या खुर्चीची असणारी हाईट ऍडजस्टमेंट। आता प्रत्येक खुर्चीला हाईट ऍडजस्टमेंट तर येतेच, पण
ज्या वेळेला तुम्हाला अर्गोनॉमिक चेअर बघायची आहे त्यावेळेला मात्र तुमची हाईट एवढी ऍडजस्ट केली पाहिजे की गुडघा तर काटकोनात वळला पाहिजेच, पण त्याचबरोबर तुमचे पायाचे दोन्हीही तळवे हे व्यवस्थित जमिनीला चिकटले गेले पाहिजेत। आणि जर ते जमिनीला चिकटले जात नसतील तर ऍटलिस्ट एक फूट रेस्ट तरी तो तुम्ही तिथं बसवला पाहिजे। त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे खुर्चीच्या विड्थचा। जी खुर्चीची दोन्ही आर्म रेस्ट मधली जागा असते त्याला आपण खुर्चीची विड्थ असं म्हणतो। जर ही विड्थ खूप कमी असेल तरीही मांडीच्या स्नायूंच्या वरती ताण येतो, आणि विड्थ खूप जास्त असेल तर आपल्याला आर्म रेस्ट वरती सपोर्ट करून बसायला अडचणीचं होतं। त्यामुळे तुमची कमरेची जाडी, कमरेचा घेर जेवढा आहे अगदी तेवढीच तुमच्या खुर्चीची विड्थ असायला पाहिजे। त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजेच त्याचे व्हील्स। बऱ्याच वेळेला खुर्चीचे व्हील्स हे व्यवस्थित ऍडजस्ट नसतात किंवा अलाइन्ड नसतात, त्यामुळे खुर्ची थोडीशी तिरकी राहते, त्याचाही मणक्यावरती परिणाम होतो, कारण आपण 10-12 तास त्या खुर्चीवरती सलग बसतो सुद्धा, आणि त्यामुळे खुर्चीचे सगळे व्हील्स बॅलन्स्ड आहेत की नाहीत हे बघा। आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजेच त्या चेअरसाठी वापरला जाणारा जो फॅब्रिक आहे ते थोडंसं व्हेंटिलेशन जनरेट करेल असं असायला पाहिजे। बऱ्याच वेळेला आपण खूप वेळ बसल्यामुळे सुद्धा आणि जर फॅब्रिक चांगलं नसेल तर आपल्याला पाठीला, मांडीला, कमरेला घाम यायला लागतो, आणि त्याचा सुद्धा विपरीत परिणाम शरीरावरती होतो। आणि म्हणून चांगलं व्यवस्थित फॅब्रिक असेल ज्याच्यामध्ये व्हेंटिलेशन मेंटेन राहील असं फॅब्रिक तुम्ही निवडा। वरील ज्या 8 गोष्टी आहेत त्यानुसार व्यवस्थित एक अर्गोनॉमिक चेअर निवडले, पण तरी सुद्धा तुम्हाला काही वेळेला काही चुका केल्या तर त्रास होऊ शकतात। आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजेच जर तुमचा डेस्क सेटअप व्यवस्थित नसेल तर तुमची खुर्ची कितीही चांगली असली तरी सुद्धा त्याचा उपयोग होत नाही। तुमच्या खुर्चीच्या समोर जो टेबल आहे तो सुद्धा तुमच्या आर्म रेस्टच्या उंचीचा ठेवा, जेणेकरून ज्यावेळेला तुम्ही पुढे झुकून काम कराल किंवा तुम्ही कीबोर्ड वरती हात ठेवाल त्यावेळेला हाताला ताण येणार नाही। त्यानंतर तुमच्या जो लॅपटॉप असेल, पीसी असेल तुमच्या समोर असेल तर तो तुमच्या आय लेवलच्या अगदी किंचित खाली ठेवा, जेणेकरून तुम्हाला मान वरती करून बघावं लागणार नाही। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच अधेमध्ये तुम्ही खुर्चीमधून उठायला पाहिजे, थोडासा ब्रेक घ्यायला पाहिजे। निदान असं म्हटलं जातं की 30 मिनिटाच्या कामानंतर 5 मिनिट तरी तुम्ही ब्रेक घेतला पाहिजे, थोडीशी हालचाल केली पाहिजे, ज्यामुळे तुमच्या मणक्यावरती जो थोडासा ताण तयार होईल तो तिथल्या तिथंच कमी होईल। आणि असा ताण कमी करण्यासाठी जर तुम्ही स्ट्रेचिंग केले चेअरमध्ये बसून तर त्याचाही खूप चांगला फायदा तुम्हाला बघायला मिळेल। ह्या 3 गोष्टी मात्र लक्षात ठेवा, म्हणजेच अर्गोनॉमिक चेअर असतानाही तुम्हाला मणक्याच्या तक्रारीला सामोरं जावं लागणार। जाता जाता एवढंच सांगतो की तुमचं काम तर महत्वाचं आहेच, पण त्याचबरोबर ते काम करण्यासाठी तुम्ही जी तुमची चेअर निवडताय त्याची निवड सुद्धा खूप महत्वाची आहे, जेणेकरून तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करू शकताय, कुठल्याही इजा न होता करू शकताय, आणि तुमचा कामामधला परफॉर्मन्स सुद्धा चांगल्या पद्धतीने सुधारू शकताय। मी ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। धन्यवाद।